महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। 5.5 महिन्यांच्या अंधकारानंतर नागाव शाळेत पेटली ज्ञानज्योत। पुन्हा वाजली शाळेची घंटा। शाळा सुटली पाटी फुटली या ओळी आपण लहानपणी गंमत म्हणून म्हणायचो, पण अलिबाग तालुक्यातील नागाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नशिबात गेल्या 5.5 महिन्यांपासून हा अनुभव अतिशय वेदनादायी ठरत होता। शिक्षक नसल्याने भिंती मूक झाल्या होत्या आणि अंगण पोरकं झालं होतं। मात्र जिद्द आणि माणुसकीच्या बळावर या शाळेचा हा वनवास संपला असून ज्ञानमंदिराचे दरवाजे पुन्हा एकदा आनंदाने उघडले आहेत। एका बाजूला खाजगी शाळांचे चकाचक वारे वाहत असताना एकीकडे मराठी शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे। नागावची ही मराठी शाळा मात्र केवळ शिक्षकांअभावी मरणासन्न अवस्थेत होती। गरीब कामगार, मोलमजुरी करणारे कष्टकरी आणि लांबून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही शाळा म्हणजे केवळ शिकण्याचे ठिकाण नव्हते, तर त्यांच्या स्वप्नांचे एकमेव घर होते। 5 महिने उलटले तरी शिक्षक मिळत नसल्याने या चिमुकल्यांच्या डोळ्यातील स्वप्न धूसर होऊ लागली होती। शाळेची इमारत केवळ 4 भिंतीत मर्यादित झाली होती। अशा कठीण प्रसंगात नागाव केंद्राचे केंद्रप्रमुख डॉक्टर संदीप वारगे यांनी या शाळेचा पदभार स्वीकारला आणि त्यांनी केवळ हा एक अधिकारी म्हणून नाही, तर एका पालकांच्या भूमिकेतून शाळा वाचवण्याचा वसा घेतला। माझी शाळा माझी मुले या भावनेतून त्यांनी ग्रामस्थ आणि प्रशासनाकडे पदर पसरला। डॉक्टर वारगे सर यांनी शाळा वाचवण्याचा निर्धार करून फक्त कार्यालयीन पत्रव्यवहार न करता थेट मैदानात उतरून ग्रामस्थ व ग्रामपंचायत, पंचायत समिती, प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यांच्या या प्रयत्नांना गटशिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा यांनी संवेदनशीलतेने साथ दिली। शाळेच्या या ज्ञानप्रवाहाला साथ देण्यासाठी उपस्थित विनोद पाटील, विस्तार अधिकारी सुनीता राठोड, अभय मोडक व पालक यांचेही योगदान तेवढेच महत्त्वाचे आहे। प्रशासनाने तात्पुरत्या शिक्षकाची नियुक्ती करताच बंद पडण्याच्या उंबरठ्यावर आलेल्या शाळेने पुन्हा नवचैतन्य धारण केले। ज्या नागावमध्ये मराठी अस्मिता आणि शिक्षणाचा वारसा सांगणारे चित्रपटाचे शूटिंग होते आणि त्याच नागावातील ही सरकारी शाळा शिक्षकांअभावी मरणासन्न अवस्थेत असणे हे राज्याच्या शैक्षणिक व्यवस्थेसाठी अंतर्मुख करायला लावणारे चित्र आहे। मराठी चित्रपटाने पडद्यावर करोडीची क्रांती केली असली तरी प्रत्यक्षात जमिनीवर मराठी शाळांना लागलेली ही गरगर थांबण्यासाठी डॉक्टर वारगे यांच्यासारख्या खऱ्या क्रांतीदूताची आज गरज आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, नागाव, अलिबाग। आवाज नहीं आया, आवाज नहीं, चिल्ला के बोलना है। 1 2 3 स्टार्ट। फिर से सबका हाथ पीछे नहीं गया। 1 2 3 स्टार्ट।